तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की नंदिनी पार्थ हे दोघं बोलून ठरवतात की आपण आपापल्या लाईफ पार्टनरला एक्सेप्ट करायचं, त्यांचा भूतकाळ विसरून जायचा आणि सगळं त्यांचं मान्य करायचं आणि त्यांना पुन्हा असं करू नको सांगून आपण त्यांना एक्सेप्ट करायचं. नंदिनी पार्थला समजावून सांगते, काव्या किती चांगली आहे, किती छान आहे, ती मागचं सगळं विसरून गेली आहे, तुमच्यामध्ये रमली आहे हे सांगते. आणि पार्थ नंदिनीला समजावतो, जीवा खूप चांगला आहे, त्याने मागचं सगळं विसरून आता तुमच्यामध्ये गुंतायचं ठरवले. ते दोघं बराच वेळ गप्पा मारतात आणि गप्पा मारताना ते ठरवतात की आपापल्या पार्टनरला आता एक्सेप्ट करायचं. पार्थ म्हणतो, काव्याने इथे यायचं आणि माझा रुसवा घालवायचा, तरच मी तिच्याशी बोलेन. तर नंदिनी म्हणते, जीवाला पण मला भेटून मला मनवावं लागेल, त्याशिवाय मी काही ऐकणार नाही. तर इकडे मानिनी काव्या जीवा यांना विचारते, तुमच्या दोघांचं काय म्हणणं आहे? काव्या जीवा म्हणतात, आता आमच्यामध्ये असं काहीही नाही आहे, आम्ही मूव ऑन झालो आहे. मानिनी म्हणते, मला ते सगळं माहिती आहे, मला आता वेगळं काहीतरी सांगा. मी तुम्हाला काहीतरी वेगळं विचारते, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये नेमकं असंच काय झालं आहे जे मला माहिती नाही आहे? काही राहिलं आहे का सांगायचं? सांगा, तुमचा सगळा भूतकाळ सांगा. जीवा काव्या त्यांच्यामध्ये नेमकं काय काय घडलं आहे, काय काय बोलणं झालं आहे आणि ते कधी प्रेमात पडले होते, पुढे काय काय झालं, हे सगळं मानिनीला सांगायला लागतात. आता मानिनी तर त्या दोघांना समजून घेते. इथे पार्थ आणि नंदिनीने सुद्धाच ठरवले की आपापल्या पार्टनरला माफ करायचं आहे, पण त्यांना माफी मागायला लावायची आणि प्रेमाची किंमत त्यांना दाखवायची. आता हे सगळे विसरून काव्या जीवा पार्थ नंदिनी एकमेकांच्या प्रेमात, एकमेकांच्या पार्टनरच्या प्रेमात कसे बुडतात हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी वकिलांना घरी बोलवून घेते. ती वकिलांना सांगते की मला लवकरात लवकर डिवोर्स हवाय. वकील नंदिनीला समजावायचा प्रयत्न करतात, डिवोर्स घेण्याचे किती नुकसान आहेत हे समजावतात आणि हे सांगतात. तर इथे काव्या घरी आलेली असते. काव्या पार्थ मानिनी सोबत शुभम करोती म्हणते, ती देवाच्या पाया पडते, मानिनीच्या पाया पडते आणि देवासमोरचा प्रसाद ती पार्थला देते. ती पार्थला म्हणते, पार्थ प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. पार्थ आपला हात पुढे करतो आणि तेवढ्यात तिथे रम्या वसू पोहोचतात. रम्या काव्याला म्हणते, छान हा, आधी दिराच्या हातातून प्रसाद घेतला, आता तो नवऱ्याला प्रेरणा देतेस तू, मस्त चालले. आणि एक काव्या, तुला कळत नाहीये का, पार्थला तुझ्याशी बोलायचं नाहीये, एवढं होऊन सुद्धा तू पार्थच्या मागे मागे का येतेस ग, तुला लाज वाटत नाही का, निघ चल इथून. मानिनी ओरडते. मानिनी म्हणते, रम्या त्या दोघांचा संसार आहे, ते बघून घेतील काय करायचं काय नाही ते, तू कोण आहेस ग त्यांच्यामध्ये बोलणारी, तुला त्या दोघांमध्ये बोलण्याचा काहीही हक्क नाहीये. वसू म्हणते, अगं मानिनी काय बोलतेस तू, अगं तू आई आहेस ना, आणि तुझ्या मुलासाठी कोणती मुलगी चांगली हे तुला कळत नाही, या मुलीची बाजू घेतेस तू. अगं ही मुलगी जिने एवढे गुण उधळले, ती मुलगी आज परत तुझ्या घरामध्ये येते आणि तुझ्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि तू अजूनही काहीच बोलू शकत नाहीयेस, काय करतेस हे. अगं या मुलीच्या गुण उधळण्यामुळे मीडियावाले आपल्या घरात आले होते आणि काय काय प्रश्न विचारले त्याने पार्थला, आठवत नाही तुला. काव्य म्हणते, काकू अहो या घरामध्ये मीडियावाले आले होते, पार्थला त्रास दिला त्यांनी. नाही, मी आता वॉचमनला सांगूनच ठेवते, बाहेरच्या कुणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही, आता काही झालं तरी माझ्या देशमुखांना त्रास होता कामा नये. रम्या म्हणते, ए काव्या तू बाहेरची आहेस यावेळेस, म्हणून तू निघायचं इथून, चल आमच्या घरातून निघ आताच्या आत्ता. रम्या काव्याचा हात धरते आणि तिला घराबाहेर काढत असते. काव्या रम्याचा तोच हात पिरगळते आणि रम्याला धमकावते. काव्या म्हणते, ए रम्या, पार्थ देशमुख माझे आहेत आणि त्यांच्या वाट्याला अजिबात जायचं नाही. वसू म्हणते, काव्या हात सोड, तिला दुखत असेल, त्रास होत असेल. काव्या म्हणते, नाही सोडणार. आणि आत्याबाई तुम्ही जे मुद्दाम सगळं करताय ना, मुद्दाम मांजरीसारखं माझ्या आणि पार्थच्या मध्ये मध्ये येत आहे ना, ते बंद करायचं. यापुढे माझ्या आणि पार्थच्या मध्ये मध्ये यायचं नाही, आमच्या नजरेच्या समोर सुद्धा यायचं नाही. मी या घरात जरी नसले ना तरी मी या घरची मोठी सून आहे, पार्थची बायको आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि लग्न एकदा होतं, लग्नानंतर प्रेमसुद्धा एकदाच होतं. यापुढे तुम्ही माझ्या पार्थला त्रास दिलात तर मी स्वतःहून या रम्याचं लग्न लावून देईन आणि हिला घरातून हाकलून लावेन. हिच्या डोक्यावरती अक्षता मीच टाकेन आणि कन्यादान सुद्धा मीच करेन, कळलं. काव्या रम्याला जोरात ढकलून देते. वसू म्हणते, कसली माथे फिरू मुलगी आहे ही, अगं काय वागते कळते का, कळस गाठलाय कळस. आणि मानिनी तुला कळत नाहीये का, अगं तुझ्या मुलाचं हित कशात आहे हे तुला कळत नाहीये, शी बोलून काहीच फायदा नाहीये. वसू रम्याला घेऊन वरती निघून जाते. तर काव्या पार्थला प्रसाद देते. काव्या म्हणते, पार्थ मागचं सगळं विसरून जाऊ,
आणि पुन्हा गोड सुरुवात करू. चालणार नाही का? पार्थ म्हणतो, नाही चालणार. काव्या, बाद झालं. तुम्ही जेव्हा चिडायचंत ना तेव्हा मी तुम्हाला समजवायला यायचो. आता मी स्वतः चिडलोय. मी नाही बोलणार आहे तुमच्याशी. काव्या म्हणते, चालेल. मी जेव्हा चिडायचे तेव्हा तुम्ही बोलायला यायचात. आता तुम्ही काव्या व्हा आणि मी पार्थ होते. मी तुम्हाला समजावते. पार्थ म्हणतो, काव्या, आता हे सोपं नाही आहे. पार्थ होणं सोपं नाही आहे. पार्थ होणं खूप कठीण आहे. कारण पार्थ म्हणजे अर्जुन आणि अर्जुनाला कायमचं आपल्या माणसांच्या विरोधात उभं राहावं लागतं आणि त्यांच्या विरोधात जाऊन तो मरून जातो. त्यामुळे आता हा पार्थ मेलाय. आता हा पार्थ तुमच्या हाती लागणार नाही. पार्थ निघून जातो. काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं. ती रडत असते आणि मानिनी तिला धीर देते. तर इथे नंदिनी वकिलांना सगळं सांगते. काव्या, जीवा यांच्या अफेअरबद्दल सांगते आणि घरामध्ये काय काय झालं याबद्दल सगळं सांगते. आणि नंदिनी वकिलांना म्हणते, या सगळ्यामुळे मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवाय. वकील म्हणतात, हे बघा, फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स नाही होऊ शकत आणि जर पाहिजेच असेल तर जीवाची सही लागेल आणि संमती लागेल. आणि आत्ता जे काही चालू होतं तुमच्यामध्ये त्यावरून मला तरी असं वाटत नाही आहे की जीवा तुम्हाला सही किंवा संमती देतील. तुम्हाला थोडं थांबावं लागेल. नंदिनी जीवाचा विचार करत असते. तर इथे काव्या डायनिंग टेबलवरती बसलेली असते. मानिनी पाणी आणून देते. काव्याला आठवतं की पार्थ आपल्यासोबत इथे जेवायला बसायचे. आपल्याला त्यांनी पहिला घास इथेच भरवला होता. मानिनी पाणी देते. काव्याला पार्थची खूप आठवण येत असते. काव्या म्हणते, काकू, मी या घरातून निघून गेले पण तरी पण मला या घराची खूप आठवण येते. मी खूप मिस करते हो. मला हे घर आवडते. काहीही झालं असतं ना तरी हे घर माझ्या नशिबात होतं. आता मला माझी नशिबाची साथ सोडायची नाहीये. मला पुन्हा इथे यायचंय. जीवा हे सगळं ऐकतो. तर इथे पार्थ कारजवळ येतो. तो कारचा दरवाजा उघडतो आणि त्याला सगळ्या आठवणी त्याच्या ताज्या होतात. काव्या या कारमध्ये बसायची, चिडचिड करायची, मस्ती करायची, आपल्याशी बोलायची, हे सगळं त्याला आठवतं. पार्थ कारमध्ये जाऊन बसतो आणि त्याला नंदिनीचा फोन येतो. नंदिनी विचारते, काय चाललंय? बरे आहात ना तुम्ही? पार्थ म्हणतो, नाही, मला राग आलाय. राग मला त्यांच्या भूतकाळाचा नाही आलाय तर स्वतःचा आलाय. नंदिनी म्हणते, माझं पण सेम तसंच झालंय. त्यांचा भूतकाळ मी स्वीकारलाय पण मला स्वतःचाच राग आलाय. ते दोघं एवढे चिडचिड करायचे, सांगण्याचा त्यांनी एवढा प्रयत्न केला होता आणि मीच समजू शकले नाही. नंदिनी पुढे विचारते, पण तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय? पार्थ म्हणतो, मला काय वाटणार आहे? मला तर सारखं असंच वाटतंय की आपण सगळं विसरून जावं आणि काव्याला आपल्या पुन्हा मिठीत घ्यावं, आपली काव्य असं समजावं. पण काय करू मला काही कळत नाही. नंदिनी म्हणते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा, आपण त्यांना समजून घेऊ शकलो नाही. आपल्याला राग आला पाहिजे तो स्वतःचाच आणि तो येतोय आपल्याला, ही चांगली गोष्ट आहे. आपण त्यांचा भूतकाळ आता विसरायला हवा कारण ते सगळं विसरलेत. त्यांनी आपल्यासाठी एवढा बलिदान दिले. मग आपण त्यांना समजून घ्यायलाच हवं. नंदिनी, पार्थ समजूतदारपणाने आपल्या एकमेकांच्या भावना शेअर करतात आणि ते ठरवतात की काव्या, जीवा यांना पुन्हा एक संधी द्यायची, त्यांना माफ करायचं आणि ते आपल्याला मनवण्यासाठी किती प्रयत्न करतायत, त्यांच्या मनात काय हे जाणून घ्यायचं. ते दोघं बोलत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.